सध्या मी सन मराठीची एक सिरियल करते, तुझी माझी जमली जोडी म्हणून. त्याच्यामध्ये जानकी या नावाचं कॅरेक्टर मी करते, हिरोची आई. आता एखादं कॅरेक्टर प्ले करताना त्यासाठी तुम्ही प्रिपरेशन कशी करता? यदाकदाचितनी खूप कॉन्फिडन्स दिला. म्हणजे संतोष पवारनी आम्हाला कोणालाच कधी स्क्रिप्ट हातात दिलं नाही आणि अशोक सराफांबरोबर मी काम केलं तेव्हा प्रत्येक वेळेला एक दडपण येतंच की फॅमिलीची हीच तर फॅमिलीची गंमत आहे, नाटक करतो. आणि खिडकी ह्या त्या नाटकामधली खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सागर कारंडे त्यात काम करतात लीड म्हणून. तर ते स्टेजवर होते, बाकीचे कलाकार होते. म्हणेपर्यंत एक खिडकीच पडली, ते तोवर डायरेक्ट खिडकी खाली. त्यामुळे आता मुलं जी येतात ती खूप फोकस्ड असतात, ती शिकूनच येतात किंवा त्यांना काय करायचं हा पाथ त्यांच्या डोक्यात क्लिअर असतो. कधी कधी असं वाटतं इतकं काम आहे, मला वेळच मिळत नाहीये. कधी कधी असं वाटतं घरातलं मॅनेज करून मी कसं करू, जसं एक बाईला सगळंच सांभाळायचं असतं, संसार, सासर, माहेर आणि मुलं आणि करिअर. कारण संतोषचं एक नेहमीचं म्हणणं आहे की देवानी चोच दिली तो दाणा देणारच. नमस्कार ताई. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. सध्या तुमचे कोणते प्रोजेक्ट चालू आहेत? सध्या मी सन मराठीची एक सिरियल करते, तुझी माझी जमली जोडी म्हणून. त्याच्यामध्ये जानकी या नावाचं कॅरेक्टर मी करते, हिरोची आई. अच्छा. त्या सिरियलबद्दल आणि तुमच्या त्या कॅरेक्टरबद्दल अजून जरा सांगा. माझं कॅरेक्टर जसं आईचं कॅरेक्टर प्रत्येक घराघरामध्ये असतं की सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेणारी, सगळ्यांशी सगळ्यांमधला दुवा म्हणता येईल. म्हणजे मुलगा, सून, नणंद, माझी नणंद म्हणजे त्या प्रोटॅगनिस्टची नणंद, आणखीन इतर 2 मुलं आहेत, आणखीन मिस्टर, असं मोठं कुटुंब आहे. त्या सगळ्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करते, असं कॅरेक्टर आहे. अतिशय प्रेमळ आणि सुंदर छान कॅरेक्टर आहे. आणि फक्त प्रेमळ आणि फक्त पॉझिटिव्ह असं नाही आहे, पण प्रत्येकाशी डील करताना आपल्याला नकळत, म्हणजे नेहमीच आपण आयुष्यात सुद्धा डील करताना सासूशी वेगळं बोलतो, आईशी थोडंसं वेगळं बोलतो. म्हणजे 3 मुलं असतील तर एक मुलगा आपल्याला खोडकर आहे हे माहिती असतं, त्यामुळे आपण त्याच्या स्टाईलनी बोलतो. एखादा खूपच साधा आहे हे माहिती असतं, त्यामुळे त्याच्याशी शांतपणे बोलतो. तर हे सगळे कॅरेक्टर्स, म्हणजे ह्या सगळ्या छटा मला ह्या कॅरेक्टरमध्ये प्ले करायला मिळतात. आता एखादं कॅरेक्टर प्ले करताना त्यासाठी तुम्ही प्रिपरेशन कशी करता? आम्ही जेव्हा नाटक करतो, मी बेसिकली एक नाटक करून आलेली आर्टिस्ट आहे. त्यामुळे खूप जास्त भर आमचा स्क्रिप्टवर असतो नेहमी नाटक करताना. त्यामुळे आमची वाचनं होतात खूपदा. त्यातनं मधले पॉजेस आमचे डिरेक्टर्स जे असतात ते आम्हाला सजेस्ट करतात की इथे थांब, इथे फास्ट बोल, इथे असं काही काही सजेशन्स दिले जातात. मग त्याप्रमाणे आपण सतत वाचतो, आपल्याबरोबर आपले को आर्टिस्टसुद्धा वाचन करतात. त्यामुळे वाचनातनंच आम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतात. आणि मग जेव्हा आपण उभे राहतो तालमीसाठी, तेव्हा अजून त्यात भर पडत जाते. आणि अगदीच काही ऐतिहासिक कॅरेक्टर असेल किंवा आणखीन काहीतरी, म्हणजे त्याच्यात अभ्यास करून त्या कॅरेक्टरच्या मागच्या वाटचालीचा वगैरे असा अभ्यास करून असेल, तर मग आपल्याला डिरेक्टर, प्रोडक्शन सगळेच हेल्प करतात. किंवा आपले जनरल कॅरेक्टर्स असतील तर आपल्याला जसं आपण आपल्या आयुष्यात वावरतो तर त्याचाही आपल्याला फायदा होतोच ना कॅरेक्टर बिल्डिंगमध्ये. बरोबर. तर तसं आमचे डिरेक्टर्स आम्हाला हेल्प करून आम्ही कॅरेक्टर मिळवू शकतो. तुमची सुरुवात कशी झाली अभिनयाची? पहिलं कमर्शियल काम कोणतं केलेलं? येता का खंडाळाला हे नाटक होतं. निर्मिती सावंत आणि विजय चव्हाण सर त्याच्यामध्ये लीड कॅरेक्टर्स करत होते. त्याच्यामध्ये मी एक छोटंसं ह्याचं रिसेप्शनिस्टचं काम करत होते. आणखीन त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर्स होते, एक रिसेप्शनिस्ट आणि एक त्यांची पर्सनल सेक्रेटरी, असे मी 2 कॅरेक्टर्स करायचे. तर तो माझा पहिला अनुभव, नाट्य अनुभव. अच्छा. आणि यदाकदाचित नाटकाबद्दल काय सांगाल? कारण ज्यावेळी ते नाटक आलं त्यावेळी बरेचसे कलाकार त्यातले नवोदित होते. पण त्या नाटकानंतर सगळेजण असे नोंद झाले. सगळ्यांचे करिअरला एक कलाटणी मिळाली. त्या कसं तुम्हाला काय फरक पडला? मला मला तर सगळंच मिळालं. मला माझा नवरा मिळाला. मला यदाकदाचितनी खूप कॉन्फिडन्स दिला. एकतर मी काम करत होते, अगदी सुरुवातीला मी कॉन्व्हेंटमधनं आलेली आहे. त्यामुळे मला फारसं मराठी भाषेशी इतकं म्हणजे इझीनेस नव्हता मराठी भाषा वाचण्यात किंवा लोकांसमोर मोठं काहीतरी बोलून दाखवण्यात, मराठीचा पॅरेग्राफ वगैरे. तर सुरुवातीला माझे गुरुजी होते, माझे आजोबा एक तर तैलचित्रकार होते. तर त्यांनी मला एका त्यांच्या मित्राशी भेट घालून दिली, जे पूर्वी स्त्री पार्ट वगैरे करायचे नाटकांमधनं. मग त्यांनी माझी खरं तर सुरुवात करून दिली छोट्या-छोट्या
सोलूलुकी माझ्याकडनं करून घेत मग तसं करता करता आम्ही हौशी रंगमंच करायला लागलो. मग तिथे एकच प्याला वगैरे ही नाटक आम्ही बसवलं आणि तिथे मी गीता करायचे. मग ते मधुसूदन कोलटकरांनी बघितलं. तर त्यांचा एक प्रयोग घडला होता. एकच प्रयोग घडला होता. तेव्हा मी 9वीत होते आणि मी अशी दिसायला जरा धिप्पाड होते. त्यामुळे मोठी वाटायचे पटकन. तर ते मला एक प्रयोग घडलाय, मंदा देसाई करायच्या तेव्हा गीताचं काम. तर त्या नाहीयेत. तर मग ही मुलगी करेल का? तर ती एक मला संधी मिळाली. शिवाजी मंदिरचा पहिला प्रयोग आणि राजा गोसावी सर तळीराम करत होते. म्हणजे माझ्या स्वप्नातही कधी येणार नाही, की मी एवढ्या मोठ्या आर्टिस्ट बरोबर कधी काम करीन. पण तो एकच प्रयोग मी केला. प्रयोग हाऊसफुल होता आणि अशी मी पहिली रंगभूमीवर आले. तेव्हा काही करिअर म्हणून मी काही विचार केला नव्हता. पण ते करत असताना मग कोणीतरी मला बघितलं वगैरे असं चालू झालं. मग कुठेतरी ऑडिशनसाठी बोलावणं व्हायचं. मग तिथे जाणं व्हायचं. मग मोडक म्हणून एक आहेत, त्यांनी मला बोलवलं. असं करता करता मी दत्ता घोसाळकरपर्यंत पोहोचले. म्हणजे त्यांनी माझं काम बघितलं. मला काही माहिती म्हणून एक मी नाटक करत होते त्याच्यात त्यांनी मला बघितलं. मग त्यांनी माझा नंबर शोधला. मग त्यांनी मला शोधून काढलं. मी बदलापूरला राहायचे आणि मग त्यांनी मला सांगितलं, की एक नाटक आम्ही करतोय, तर तू तिकडे वाचनाला ये आणि ते नाटक म्हणजे यदा कदाचित. अच्छा. मग तेव्हा आम्हाला खरं तर कळतच नव्हतं, की आधी आम्ही मोठी नाटकं म्हणजे एकच प्याला वगैरे ही सगळी वाचन करण्याची नाटकं म्हणजे खूप वाचन, खूप पाठांतर असं करून केलेली नाटकं मला माहिती होती. पण यदा कदाचितचा फॉर्मॅटच पूर्ण वेगळा होता. म्हणजे संतोष पवारनी आम्हाला कोणालाच कधी स्क्रिप्ट हातात दिलं नाही. अच्छा. आम्हाला ते वाक्य सांगायचे, आम्ही ते म्हणायचो आणि ते आम्हाला करून दाखवायचे. मला तर माझं पूर्ण द्रौपदीचं कॅरेक्टर करून दाखवलं होतं त्यांनी आणि सुरुवातीला मी द्रौपदीही करत नव्हते. आम्ही खूप जण जमलेलो, सगळे कॉलेजियन्स होतो आम्ही आणि 20-25 आर्टिस्ट होतो. तर आमची व्यायामशाळा म्हणायचो आम्ही. आम्ही उठक-बैठक करायचो. बऱ्याच काही-काही गोष्टी आम्ही करायचो तिथे. तर मग ते करता-करता काही जण गळले, मग काही जण होते. मग ते द्रौपदी शोधत होते. पण तेव्हा त्यांनी मला कुंती माद्री दिलं होतं इनिशियली. मग त्यांना द्रौपदी मिळेच ना, मिळेच ना. मग नाईलाजाने तो मला म्हणाला, की "तू जरा उभी राहा प्रॉक्सी म्हणून, बघूया." बाय द बाय ते शोधतच होते मुलगी. मग नंतर करता-करता असं झालं, की सगळे म्हणाले, की "ही बरी करते, मग हिलाच करू दे." मग असं करून मी द्रौपदी करायला लागले आणि मग रेस्ट इज अ हिस्ट्री. आम्ही खूप मजा केली त्या नाटकात आणि सगळेच आम्ही नवीन होतो. सगळ्यांची एनर्जी खूप होती. त्या नाटकामध्ये कॉन्ट्रोव्हर्सी झाली. त्यामुळे खूपच आम्ही घाबरलो पण आधी, की हे सगळं काय होतंय हेच आम्हाला कळत नव्हतं. पण मी व्यावसायिकदृष्ट्या हे करायचं हे तेव्हाही ठरवलं नव्हतं, की माझं करिअर मला हे करायचंय असं काही माझा प्लॅन नव्हता. पण फॉर्च्युनेटली मला तिथे संतोष भेटला. म्हणजे माझं टीम माझी चांगली होती. संतोष मला मित्र म्हणून पण खूप आवडला. त्याच्याशी माझं बोलणं वाढलं आणि मग कालांतराने आम्ही डिसिजन घेतलं, की आपण एकमेकांना आवडतोय, तर मग आपण पुढे जाऊन लग्न करूया असं. आणि मग लग्न करायचा विषय आल्यामुळे पुढे मग मी त्याच्याबरोबर नाटक करतच राहिले आणि मग तिथून मग मी सीरियलपर्यंत पोहोचले. अच्छा. आता संतोष पवार सर ॲज अ लेखक, डिरेक्टर आणि नवरा म्हणून कसे आहेत? सगळे चांगलेच आहे. कुठच्याही फॉर्ममध्ये संतोष चांगलाच आहे. पण मला तो दिग्दर्शक म्हणून खूप जास्त आवडतो. कारण काय पहिलं इम्प्रेशन असतं आपलं, मी जेव्हा त्याला बघितलं, तेव्हा एकतर तो लहान होता आणि फिजिकली पण तो खूप असा थोराड वगैरे नाहीये, तो नाजूक आहे. त्यामुळे तो एकटा सगळं हँडल करतोय. एकटा आम्ही 20-25 जणांची टीम अख्खी बॅकस्टेज धरून, त्यांना हँडल करायचा, प्रोडक्शनला हँडल करायचा. कारण असं काही आमचं लॅविश प्रोडक्शन नव्हतं. काहीतरी कमी पडायचं, काहीतरी राहायचं. बरोबर. पण तो त्या सगळ्यांशी कोऑर्डिनेट करायचा. त्याच्यानंतर कॉन्ट्रोव्हर्सी झाली. त्याच्यात पण तो बिचारा बावचळला गेला होता. पण त्याची मी हँडलिंग कॅपॅसिटी बघितली, की जो सगळ्यांना व्यवस्थित हँडल करतो, मुलींचा रिस्पेक्ट देतो आणि त्याला माहिती आहे, की त्याला कुठच्या दिशेने जायचंय. तर ते मला भावलेलं त्याच्यातलं एक म्हणतात ना, एक गुण म्हणतो ना आपण, तसा मला तो भावला आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं, की ॲज अ डिरेक्टर म्हणून जे गुण असतात, तेच त्याचं ते इनहेरंट म्हणजे त्याच्या आतमधले ते गुण आहेत. त्यामुळे तो नॅचरली ॲज अ नवरा सुद्धा तो ते सगळे कॅरी फॉरवर्ड करतो. कधी-कधी मला खूप इन्स्ट्रक्शन्स देतो डिरेक्टरसारख्या, हे करून टाक वगैरे. पण मी ते मॅनेज करते. अच्छा, अच्छा. तुम्ही नाटकांमध्ये कामं केली आहेत, टीव्ही सीरियल्समध्ये कामं करतायत, चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. हो, हां. चित्रपटांमध्ये तर पण मग ह्या तिन्ही माध्यमांमध्ये काम करताना तुम्हाला काय वेगळेपण जाणवतं? वेगळेपण म्हणजे नाटक एकतर आपण छोट्या
टीममध्ये करतो. खूप घरगुतीपणा असतो आणि परस्परांशी बोलायला म्हणजे एकमेकांशी जे वाटतं ते आपण बोलू शकतो. डिरेक्टर्स पण आपल्याला खूप जास्त जवळीक असते डिरेक्टर बरोबर डायरेक्ट बोलायची. पण तसं सीरियलमध्ये पण असतं, पण मोठं युनिट असतं आणि इतका वेळ नसतो एकेका कॅरेक्टरला प्रत्येक गोष्ट समजावून सांगायला. ढोबळपणे कॅरेक्टर समजवलेलीच असतात. असं नाही होत की त्यांच्या डिरेक्शनच्या बाहेर काही होतं. पण खूप जास्त हे वाक्य असंच बोल, हे इथे हे वर्क करू शकतेस किंवा थोड्याशा गोष्टी आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतात कारण की वेळ नसतो म्हणून. बरोबर. आणि पिक्चरमध्ये मला खूप अनुभव नाहीये पिक्चरचा. पण जे काही मी पिक्चर केले तर आता तर वर्कशॉप्स वगैरे पण होतात. म्हणजे स्क्रिप्ट दिली जाते प्रॉपर नाटकासारखी. तुम्ही त्याचं वाचन केलं जातं सगळ्या आर्टिस्ट बरोबर. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हवं तर एखादी चक्री करतात आणि मग सेटवर जातात. असंही होतं किंवा डायरेक्ट सेटवर जातात. पण मला पर्सनली असं वाटलं की ते जरा मोठं युनिट असतं. त्यामुळे डिरेक्टरला प्रत्येक गोष्ट मला एवढं विचारता नाही आली. म्हणजे माझ्या स्वभावामुळे असेल कदाचित. मला खूप जास्त जसं नाटकामध्ये आपण ओपन होऊन सगळं विचारतो, मी काय करू, कसं करू? तितकं मला पिक्चरमध्ये मी खुलून काही विचारलं नाही. मला जसं वाटलं तसं मी कॅरेक्टर्स केले आणि लकीली मी पहिलाच पिक्चर केला तो केदार शिंदेबरोबर केलाय. त्यामुळे त्यांनी तर मला खूपच फ्री हँड दिला होता आणि ते मला म्हणत होते, "बिनधास्त कर. तू जे करशील ते बिनधास्त कर आणि ते वर्कआउट होईल." असं. तर ते माझ्यासाठी वर्क झालं पण ते. जसं तुम्ही म्हणालात ना, संतोष पवार सरांनी तुम्हाला स्क्रिप्ट नव्हती दिली. यदा कदाचित नाटकाच्या वेळी. त्यांनी तुम्हाला डायलॉग सांगितले, ते तुम्ही हे तुम्हाला बोलायचे. ते लवकर लक्षात राहतात किंवा ते ईझी मेथड आहे, ही स्क्रिप्ट दिल्यानंतर ते वाचून आपण प्रिपेअर करतो. तुम्हाला काय कोणती प्रत्येक नाटकाची जातकूळ वेगवेगळी असते ना. काही-काही आपल्याला वाचिक अभिनय जास्त असतो, ज्याच्यामध्ये शब्दांची फेक, शब्दांमध्ये कुठे थांबायचं. जसं मी वाहतोय दुर्वांची जुडी केलं. तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला असे डायलॉग सांगून तुम्ही नाहीच म्हणू शकणार. बरोबर. तुम्हाला ते प्रॉपर स्क्रिप्ट घेऊन ते वाचन करून समोरच्याचा सूर, तुमचा सूर हे सगळं मिळवून मगच तुम्ही पुढे जाऊ शकता. पण जी नाटकं संतोषनी बसवली. संतोषनी पण दोन्ही प्रकारची नाटकं बसवली आहेत. अच्छा. पण त्यातल्या त्यात यदाकदाचित सारखं नाटक जे फिजिकली तुमच्याकडनं जास्त एक्सपेक्ट करतं स्टेजवर, की तुमचे हावभाव, तुम्ही उठायचंय, बसायचंय, एक डायलॉग इकडे बोलायचाय तो आणि मॉब प्ले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला काही मोठे-मोठे डायलॉग्स नाहीयेत. 1-1, 2-2 लाईन्स आहेत. त्यामुळे सांगितल्यावर सुद्धा लक्षात राहायचं. तुझं हे, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर तो असं व्हायचं. त्यामुळे ते आम्हाला ईझी पडलेलं. पण मला असं वाटतं प्रत्येक नाटकाला ज्याची त्याची प्रोसेस असते आणि डिरेक्टर तुम्हाला त्याप्रमाणे म्हणजे असंही झालंय, की संतोषनी पण स्क्रिप्ट्स आमच्याकडे दिल्या आहेत. आम्ही त्या वाचल्या आणि मग पाठ करून मग उभे राहिलो. असंही झालंय. पण संतोषची स्टाईल थोडीशी स्पॉन्टेनियस आहे. त्यामुळे तो जास्त वाचन करतोच आम्ही, पण जास्त स्टँडिंगवर भर देतो. ओके. आता आपण ज्यावेळी नाटक करतो, त्यावेळी त्याची रिहर्सल वगैरे करतो. बरेच दिवस चालू असते. मोमेंट्स वगैरे ठरलेले असतात आपल्या. पण सीरियलचं तसं नसतं, की आपल्याला आज सकाळी गेल्यावरती स्क्रिप्ट वगैरे मिळते. तर मग ते प्रिपरेशन सीरियलसाठीचं प्रिपरेशन कसं असतं? सुरुवातीला मला जरा टफ गेलं. म्हणजे मी खूप वर्ष नाटकच करत होते बरोबर. आणि लकीली इनफ मी जी नाटकं केली ती चांगली चालायची. त्यामुळे मला दुसरं काही करावं असं वाटलंच नव्हतं. पण माझं सेकंड चाइल्ड झाल्यानंतर मी मध्ये ब्रेक पण घेतला होता. मग नंतर मला असं वाटलं, की चला आता हे पण आपण एक्सप्लोर करून बघूया. नमिता वर्तक मॅम आहेत, त्यांनी मला पहिल्यांदा सीरियल ऑफर केलं आणि मी केलं. पण तेव्हा मला कळायचं नाही, की कुठे लूक द्यायचा. म्हणजे कधी-कधी असं होतं, की मास्टर जेव्हा असतो, मास्टर म्हणजे पूर्ण सीन आपण करतो. बरोबर. तर तो जेव्हा असतो तेव्हा समोरचा कलाकार असतो. पण जेव्हा आपण क्लोजअपला जातो तेव्हा समोरचा कलाकार नसतो. मग तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायला लागतं, की हा माणूस इथे होता. माझ्या सासूबाई या बाजूला होत्या. मग ते कॅमेरा अँगलप्रमाणे आपल्याला सांगतात, की कुठे-कुठे बघायचंय. तर ते सुरुवातीला मला थोडं जड जायचं. कारण आपल्याला सवय असते समोरच्याच्या रिएक्शन्सची. बरोबर. ॲक्शन रिएक्शन करून नाटकातल्या माणसांना सवय असते. पण सीरियलमध्ये तो थोडा फरक मला सुरुवातीला खूप जाणवला आणि पटापट पाठ करायचं. म्हणजे असं नसतं, की तुमचं चुकलं तर थांबणार नाही. थांबता येतं. जसं नाटकात नसतं. तुमचं चुकलं तर थांबता नाही येत. तुम्हाला करायचंच आहे पुढे. सीरियलमध्ये तो प्लस पॉइंट आहे. पण तुम्हाला ढोबळपणे सगळं लक्षात राहायलाच हवं. बरोबर. एवढं.
पण कशामध्ये काम करताना जास्त मजा येते? दोन्ही माध्यमं खूप छान आहेत आणि मला तरी असं वाटतं, की जे काही आपण मनापासून करतो ते आपल्याला आवडतं आणि आपल्याला आवडतं म्हणून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं आणि ते रिसीव्ह पण तसंच होतं. बरोबर. तर मी त्या दृष्टीनेच काम करते, की मला हे खूप आवडतं. जर मी स्टेजवर करते तरीही आवडतं. मी आता सीरियल्स करते तिथेही मला आवडतं. त्यामुळे मी माझं 100% देऊन काम करते आणि मला आत्तापर्यंत तरी अनुभव असा आहे, की लोकही खूप छान ॲप्रिशिएट करतात. बरोबर. आतापर्यंत तुम्ही कोणकोणते चॅलेंजेस फेस केले, एक अभिनेत्री म्हणून काम करताना? खूप, खूप चॅलेंजेस फेस केलेत. पहिले म्हणजे मी खूप इंट्रोव्हर्ट आहे. आत्ता तरी मी थोडीशी बोल्ड झाले, बोलता येतं मला. पूर्वी मला इंटरव्ह्यू द्यायचा म्हणजे पण एक असं व्हायचं, बापरे! आता काय बोलू असं. मला आठवते पहिले ते झीवर एक कार्यक्रम असायचा हाऊसफुल म्हणून. तेव्हा पण हेच करायचे, केदारदादाच करायचे. तर ते आले होते इंटरव्ह्यू घ्यायला आणि मला काही सुचेच ना, म्हटलं काय बोलू आता? म्हणजे तिथपासून मी सुरुवात केली आहे. तर मग असे खूप छोटे-छोटे चॅलेंजेस आपल्यासमोर नेहमीच येतात. तसं संतोष बरोबर आमचा एक कम्फर्ट झोन झाला नंतर. सुरुवातीला त्याचंही दडपण होतं. पण नंतर असं वाटलं, की संतोष बरोबर मी छान काम करू शकते. पण जेव्हा मी मंगेश कदम सरांबरोबर केलं, मी सई परांजपे मॅडम बरोबर केलं आणि अशोक सराफांबरोबर मी काम केलं, तेव्हा प्रत्येक वेळेला एक दडपण येतंच. कारण मोठा कलाकार जितका मोठा असतो, तेवढीच त्यांची कीर्ती मोठी असते. त्यांच्या आजूबाजूला एक वलय असतं. तर आपल्याला असं वाटतं, की आपण कसं त्यात थ्रू करणार. पण ते खरंच म्हणजे प्रशांत सरांबरोबर, प्रशांत दामलेंबरोबर काम केलं. पण ते खरंच इतके आपल्याला कोऑपरेट करून घेतात, आपल्याला समजून घेतात. एक किस्सा छोटासा सांगते मी. प्रेमा तुझा रंग कसा करायचे आणि त्यामध्ये मी अशोक सराफांबरोबर माझा सीन होता आणि माझ्या पार्टनर बद्दल मी बोलत असते त्यांच्याशी आणि बोलता मला ना त्या पार्टनरचं नावच माझ्या डोक्यातनं गेलं आणि मला कळेच ना मी आता कुठलं नाव घेऊ, म्हणजे नावच आठवेना मला. बरोबर. 1 मिनिटं पण नाही म्हणता येणार, अर्धा सेकंद असेल. तर मी पटकन मामांना असं हात पकडला मामांचा. तर त्यांना कळलं, की माझ्या बॉडी लँग्वेजमधनं मी काहीतरी गडबडलं हिचं. काय झालं ते त्यांना कळलं नाही. तर त्यांनी तेव्हा मला नुसतं असं केलं. म्हणजे एक हाताने धीर देणं पण काय असतं ना. आणि मग मला लगेच आठवलं, मी बोलले पुढे, सगळा प्रवेश व्यवस्थित झाला. पण तो त्यांचा जो हात होता ना माझ्या हातावर, मी त्यांना हात त्यांचा धरल्यानंतरचा तो स्पर्श मला इतका भावला आणि म्हणजे त्यांनी मला परत मार्कवर आणलं, की "डोंट वरी, मी आहे." असं मला त्यावेळेला वाटलं, की त्यांनी मला ते काही न बोलता फिजिकली मला असं करून त्यांनी मला धीर दिला. तर असे खूप प्रसंग होतात. आपण घाबरत-घाबरत करायचा कधी-कधी आपण घाबरलेलो असतो मनातनं. असं वाटतं आपलं होईल की नाही. पण जेव्हा आपण मनापासून एखादी गोष्ट करायला लागतो, तर त्या फ्लोमध्ये मग ती भीती वगैरे आपली कधी मागे जाते हे आपल्यालाच नाही कळत. बरोबर. असेच अजून काही किस्से असतील तुमचे ते आतापर्यंतच्या शूटिंगचे एक्सपिरियन्स मधले? आणि सुनशीलमध्ये तर खूपच आता आम्ही फॅमिलीची हीच तर फॅमिलीची गंमत आहे नाटक करतो. तर ते सगळं नाटक मस्त कॉमेडी आणि असं लाईट हार्टेड फॅमिली ओरिएंटेड नाटक आहे. तर त्याच्यामध्ये सगळा आमचा खेळ 2 घरांच्या मधला आहे आणि खिडकी ह्या त्या नाटकामधली खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर असं झालं एका प्रयोगात, की प्रवेश चालू होता. मी आतमध्ये होते. सागर कारंडे त्यात काम करतात लीड म्हणून. तर ते स्टेजवर होते, बाकीचे कलाकार होते. म्हणेपर्यंत एक खिडकीच पडली. ते तोवर डायरेक्ट खिडकी खाली. म्हणजे आम्ही पण घाबरलो अख्खा सेट पडतो की काय असंही वाटलं. कारण की खिडकीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात वर लावलेल्या. पण तसं काही झालं नाही आणि सागरनी इतकी स्पॉन्टॅनिटी दाखवून ती वेळ मारून नेली. YouTubeवर त्याचे क्लिप्स पण आहेत आय गेस. तर मग तो एक असे खूप अनुभव येतात की एखाद वेळी यदाकदाचित आम्ही करत होतो आणि तेव्हा सगळा कॉस्ट्यूम प्ले असायचा ना. होता म्हणजे धोतर आणि सगळंच घालून. तर एका कलाकाराचं धोतरच आयत्या वेळेला सुटलं आणि त्याला कळेच ना आता काय करू? असे खूप छोटे-छोटे किस्से खूप झालेत आमच्याबरोबर. नाटकात खूप किस्से होतात. हो. सीरियलमध्ये वगैरे ते कसं कट करता येतं. पण नाटकात ऑन द स्पॉट ते कंटिन्यू. सीरियलमध्ये पण होतात. कित्येकदा काही-काही फंबल्स असतात ना, म्हणजे ते इतके डेडली फंबल्स असतात आणि ते रेकॉर्ड पण होतात ना. आणि मला उमेश जगताप आम्ही कारे दुरावा करायचो त्याच्यामध्ये त्याचं एक फंबल झालं असंच. आणि आम्ही कित्येक आठवडे पुढे त्याला त्याच्यावरनं छळतच होतो. म्हणजे आठवणे करून. अच्छी. आता तुमच्या आतापर्यंतच्या एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्सवरून ज्यांना या क्षेत्रात यायचंय, त्यांना तुम्ही काय गाईड कराल? गाईड करण्याइतकी खरं तर मी काही मोठी नाहीये. पण मी माझा अनुभव सांगेन, की आत्ता पूर्वी एवढी कॉम्पिटिटिव्ह नव्हतो आम्ही कोणीच.
त्यामुळे आता मुलं जी येतात ती खूप फोकस्ड असतात. ती शिकूनच येतात किंवा त्यांना काय करायचंय हा पाथ त्यांच्या डोक्यात क्लिअर असतो. त्यामुळे त्यांना तसं गोंधळायला नाही होत पूर्वीसारखं. आधी आम्हालाच माहिती नव्हतं कोणाला जाऊन भेटायचं, काय करायचं. आता तसं नाही. आता मुलं थोडी सजग आहेत आणि खूपशा गोष्टी शिकून येतात, मल्टी टॅलेंटेड आहेत. त्यामुळे येणारा मुलगा फक्त त्यांनी एवढंच लक्षात ठेवायचं, की आपल्याला फोकसली काम करायचंय. फक्त ग्लॅमरसाठी येणं मला नाही वाटत, की ते तितकं वर्कआउट होईल. कारण आपण एक डोक्यात घेऊन आलो, की इथनं मला नावच मिळणार आहे. तर आपल्याला अनुभव मिळेल आधी. बरोबर. त्याच्यानंतर लोकं आपल्याला ओळखतील. मग हळू नाव मिळेल. त्याच्यानंतर पैसे मिळतील. या सगळ्या गोष्टी ग्रॅज्युअलच होतात. त्यामुळे एकदम पहिल्या झटक्यात सगळंच मिळेल, असा फक्त कयास करून येऊ नये एवढंच. आणि आता तर मीडियम पण खूप आहेत. हो, कितीतरी माध्यम आहेत ना आता करण्यासारखी. पण आता अजून पण ना गावच्या ठिकाणी अजून पण असं मुलीला ह्या फील्डमध्ये पाठवताना थोडासा विचार असतो आई-वडिलांच्या डोक्यात, की किती सेफ आहे वगैरे. तर त्याबद्दल काय सांगाल? मी गावच्या ठिकाणी असं नाही. आम्ही सुद्धा आता माझी पण मुलगी आहे, तर आम्ही पण नाटकात काम करत आलो आणि पूर्वी कसं होतं माहिती माणूस माणसाची काळजी घ्यायचा. तू नीट पोहोचलीस का हे विचारलं जायचं. प्रोडक्शनमधनं सुद्धा एक कोणतरी समजा मी जेव्हा सुयोगमध्ये काम करायचे, तर सुधीर भट साहेब आम्हाला म्हणजे जर मुली असतील तर रात्री कशा व्यवस्थित पोहोचतील याची खबरदारी घ्यायचे. पण सीरियलमध्ये तसं नाही होऊ शकत कारण मोठी टीम असते आणि कोण कोणाला कुठपर्यंत सोडणार? हा पण एक प्रश्न येतो आणि उशिरापर्यंत 12 तासाचं काम असतं. त्यामुळे ते शक्य होत नाही. पण मग मुलींनी स्वतःच जर आपली सिक्युरिटी, सेफ्टी आता तर सगळंच आलंय म्हणजे की तुम्ही तुमचे नंबर्स कुठून तुम्ही ट्रॅव्हल करताय, तुमचं लोकेशन शेअर करू शकता, तुमचं जाणं-येणं शेअर करू शकता आणि बरोबरची माणसं असतात ती तितकी कोऑपरेटिव्ह असतात, की सगळेच कोणी फायदा घ्यायला आलेले नाहीये तिथे. सगळे काम करायला आलेत. बरोबर. तर मुलींनी स्वतः जर स्वतःची काळजी घेतली, तर मला नाही वाटत, की एवढं काही कठीण आहे. कोणीच काळजी करायची गरज नाही. पण आई-वडील हे आई-वडील आहेत. कितीही आपण म्हटलं, की आपण सगळे सेफ आहोत, तरी पण आई-वडिलांना काळजी वाटते. तर मग आई-वडिलांचं मन तुम्ही ओळखून आई-वडिलांना कसं बरं वाटेल, ह्याची काळजी तुम्ही मी पोहोचले, मी आता निघते. या गोष्टी कळवायला मला वाटतं काहीच हरकत नाही. एवढा आपल्याकडे वेळ असतो, की आपण आई-वडिलांना एवढं कळवू शकतो. मग ते पण निर्धास्त होतात. एवढंच. आता तुम्ही सीरियलचं म्हणालात जसं 12-12 तास शूट असतं. त्या सिच्युएशन म्हणजे शेड्यूल ते एकदम टाईट असतं. ते स्ट्रेस आउट व्हायला होतं कधी-कधी. मग तुम्ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी हं. किंवा मेंटली पीसफुली राहण्यासाठी काय करता? काय करता म्हणजे मी स्वतःचं सांगते तर मी मेडिटेशन करते सकाळी ओके. आणि मला योगा वगैरे करायला खरं तर वेळ नाही मिळत. मी खूप प्रयत्न करते. पण ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी मी नक्कीच फेरफटका मारायला जाते. आणि मला काय वाटतं, की जेव्हा आम्ही 12 तासाचं काम करतो, तर 12 तास आम्ही एंटायरली काम नाही करत. अर्थात आम्हाला मेकअप घालून त्या गेटअपमध्ये तसंच राहावं लागतं. ते टायरिंग आहे, नो डाउट. पण असं नाहीये, की अजिबातच वेळ मिळत नाही. तिथे सुद्धा आपण बसून शांतपणे मेडिटेशन करू शकतो, पुस्तक वाचू शकतो, वॉक घेऊ शकतो. कित्येक जण सेटवर आपलं जिमचं सामान पण आणतात. म्हणजे डंबेल्स वगैरे कितीतरी मुलं मी बघितली आहेत. ही हेल्थ कॉन्शियस आता सगळेच आहेत. हो, हो. त्यामुळे ते स्वतःला फिट ठेवतात आणि त्यातनं जेव्हा सुट्टी मिळते, तेव्हा ते काहीतरी प्रॉडक्टिव्ह करतात. म्हणजे त्यातनं तुमचा फटीग जाईल. तेच करून थोडा फटीग येतो. हां. पण मग नंतर असा वेळ मिळाला, की तो युटिलाइज प्रॉपर केला. झोप व्यवस्थित घ्यायची. ज्या दिवशी झोप मिळू शकते, त्या दिवशी आपण व्यवस्थित झोपायचं. मग तेव्हा आपण काहीतरी बघतच बसलोय मूव्ही किंवा आणिच कुठेतरी नाईट आउटला गेलोय, तर मग झोप कशी होणार? या सगळ्याचा विचार करायचा. बाकी काही नाही. अभिनयाव्यतिरिक्त अजून तुम्ही काय करता? मी वाचन करते आणि माझ्या मुली आहेत 2घी, तर त्यांचं सगळं करण्यात माझा वेळ जातो. आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतातच. मला फिरायला खूप आवडतं. त्यामुळे जेव्हा वेळ मिळतो, कुठेतरी जायचं, थोडंसं फिरून यायचं, फेरफटका मारायचा किंवा आउट स्टेशन्सला जायचं, ट्रेकिंगला जायचं. अशा छोट्या-छोट्या गोष्टी मी करत असते मधनं-मधनं. फॅमिली लाईफ प्लस प्रोफेशनल लाईफ मॅनेज करणं किती कठीण आहे? किंवा ते तुम्ही कसं मॅनेज करता? माझ्यासाठी हे खूप लकी झालं. अच्छा. कारण की माझा नवरा सुद्धा याच फील्डमध्ये. हां. त्यामुळे त्याला माझे वर्किंग आवर्स कसे असतात माहिती आहे. मी किती स्ट्रेस्ड आउट होते काही वेळेला, हेही माहिती आहे. कधी-कधी मला कामच नसतं, मी घरीच असते, हेही माहिती आहे. म्हणजे काय-काय माणसाच्या आयुष्यात टर्न्स येतात. कधी-कधी आपल्याला वाटतं कामच नाहीये, आता पुढे काय होणार? कधी-कधी असं वाटतं इतकं काम आहे, मला वेळच मिळत नाहीये.
कधी कधी असं वाटतं घरातलं मॅनेज करून मी कसं करू, जसं एक बाईला सगळंच सांभाळायचं असतं, संसार, सासर, माहेर आणि मुलं आणि करिअर. पण हे सगळं सांभाळायला माझ्या बरोबरची माझी फॅमिली जी आहे, एक तर संतोष मला पूर्ण साथ देतो. माझ्या सासूबाई, सासरे हे सुद्धा मला खूप कोऑपरेट करतात आणि मुलं स्पेशली. मला आत्तापर्यंत मी जितक्यांच्या मुलाखती ऐकल्या आहेत या नाटकातल्या, की ज्यांचे आई-वडील आर्टिस्ट होते आणि आता ते सुद्धा आर्टिस्ट आहेत. सगळेजण हेच म्हणतात, की आम्ही आई-वडिलांनी आम्हाला कसं मॅनेज केलं आणि आम्ही मुलांनी कसं आई-वडिलांना हेल्प केलं मॅनेज करायला. तर मी लिटरली माझ्या मुलीला, मोठी मुलगी होती तेव्हा मी फक्त नाटक करायचे. तिला मी घेऊन जायचे 2 प्रयोग असतील तर लहान होती तेव्हा आणि लिटरली ती विंगेमध्ये बसायची. तिला मी गोधडी घालून द्यायचे. कित्येकदा बॅकस्टेजवाले तिला घेऊन फिरायचे. अच्छा. तिला सांभाळायचे. हां. म्हणजे हे सगळं सगळेजण करतात आणि पिढ्यानपिढ्या करत आलेत. म्हणजे मी निवेदिता ताईंचं ऐकलं, त्यांचा पॉडकास्ट एक मी ऐकलेला. त्या त्यांच्या आईबद्दल सांगत होत्या, की त्यांनी कसं-कसं मुलांना मॅनेज केलं आणि त्यांचं करिअर केलं. पण हे खरंच आहे, म्हणजे आम्ही सगळेच त्या फेजमधनं जातो आणि मला वाटतं आम्ही मुलांना किती ॲडजस्ट करून घेतो यापेक्षा मुलंच आम्हाला जास्त कोऑपरेट करतात. अच्छा. जसं तुम्ही म्हणालात, की कधी-कधी खूप काम असतं. त्यावेळी असं वाटत असतं, की ब्रेक मिळायला पाहिजे. 1-2 दिवस शूट नसेल त्यावेळी बरं आहे. पण कधी-कधी असं होतं, की कामच कामच नसतं नाहीये. आणि ज्यांचं पूर्णपणे ह्याच्यावरती डिपेंड आहे, तर त्यांचा खूप प्रॉब्लेम होतो मग. तर तुम्हाला काय वाटतं, की एक बॅकअप सोर्स असला पाहिजे, की कसं काय? ऑफकोर्स म्हणजे असं वाटतंच. पण आता आम्ही दोघंही हे प्रोफेशन करतोय आणि नाटक करतच आम्ही आमचा संसार केलाय खरं सांगायचं तर. आता सीरियल वगैरे हे खूप लेट मी जॉइन केलंय. संतोष आजही सीरियल करत नाही. पिक्चर वगैरे लिहितो. पण नाटक हे आमचं रोजीरोटीचं साधन आहे आणि मायबाप प्रेक्षक आम्हाला आजपर्यंत म्हणजे ते आम्हाला आमचं पूर्ण ध्येय करण्यात आम्हाला खूप त्यांनी सहकार्य केलंय. जेव्हा-जेव्हा संतोषचं नाटक असतं, प्रेक्षक आवर्जून येतात आणि आमचं पोट भरतंय त्याच्यामुळे खरं सांगायचं तर. पण असंही वाटतं, की कदाचित आमच्या दोघांपैकी कोणीतरी एकानी काहीतरी दुसरं प्रोफेशन घेतलं असतं, तर थोडासा रिलीफ मिळतो. आता जे दोघंही आम्ही तारेवरची कसरत असते थोडंसं. कारण सगळंच मॅनेज करायचंय म्हणून. पण दोन्ही ऑप्शन्स असंही वाटतं कधी-कधी, की ठीक आहे असंही होऊन जातं. कारण संतोषचं एक नेहमीचं म्हणणं आहे, की देवानी चोच दिली तो दाणा देणारच. तर आम्ही ते दोघांचं आमचं संसाराचं ते ब्रीद ठेवलंय, की ओके हे हे पण जाईल. दिस शाल पास अवे. काहीतरी पुढे चांगलंच होईल असं. संतोष सरांना सीरियल्स वगैरे मध्ये हां. आवड नाहीये, की नाही. करायचंच नाहीये? नाही, त्याला नाही आवड. आणि तो कधी त्या वाटेला गेलाच नाही. म्हणजे त्या नाटकातच त्याचं मन रमतं जास्त. त्यातल्या त्यात स्क्रीन प्ले करण्यामध्ये, फिल्म्स करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट येतो. बरं. पण होल अँड सोल त्याचं हार्ट आणि नाटकच आहे आत्तापर्यंत. मी तरी त्याला बघितलं ते. बरं. तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? काय कोणत्या प्रोजेक्ट्समध्ये काम करायचंय वगैरे? काम तर खूप करायचंय. जो काम देईल त्याच्यावर काम करायचंय. पण लकीली इनफ मी संतोषबरोबर बरंच काम केलंय आणि पुढे सुद्धा आमचे 1-2 प्रोजेक्ट लाईन्ड अप आहेत. आता हीच तर फॅमिलीची गंमत आहे. आमचं नाटक सुरू होतं. त्याचे 200 प्रयोग झालेले आहेत. ते परत आमचं आता सुरू होतंय. तर ते रंगभूमीवर असेल. संतोषची 3-4 नाटकं सुरू आहेत. दमयंती दामले हे त्याचं नवीन नाटक आता परत येतंय रंगभूमीवर. विशाखा सुभेदार त्यात काम करतात. अच्छा. तर असे बरेच प्रोजेक्ट्स आहेत जे रंगभूमीवरचे आहेत आणि सीरियल मी सन टीव्ही मराठीची करते तुम्हाला म्हटलं. त्यामुळे ते सीरियल माझी चालू असताना मला आत्ता लगेचच दुसरं काही नाही करता येणार आहे. त्यामुळे मी थोडी थांबून बघू पुढे काय येतंय. अच्छा. तुम्ही ताई हिंदीमध्ये पण काम केली आहेत. मग हिंदीमध्ये काम करताना आणि मराठीमध्ये काम करताना काय फरक जाणवतो? आणि तो एक्सपिरियन्स कसा होता तुमच्या मूव्हीचा क्रॅकचा? क्रॅकमध्ये मी काम केलं. त्याच्यामध्ये विद्युत जामवाल सर आहेत त्यांच्याबरोबर. त्यांच्या आईचं काम मी केलेलं आणि खूप मोठं युनिट. खूप साऱ्या व्हॅनिटी व्हॅन्स आणि ते तिकडचा तामझाम वेगळाच असतो. त्यांचे म्हणजे कॅमेराज, त्यांचे इक्विपमेंट सगळंच खूप मोठं असतं आणि हा तर पूर्ण त्यांचा तो ॲक्शन मूव्ही होता. त्यामुळे त्यांचं सायकलिंग करणं, त्यांचं ते मी काय सगळ्या गोष्टी पाहिल्या नाहीत त्यांच्या. पण ज्या काही माझ्या आजूबाजूला होत्या त्या खूपच ग्रँजरस होत्या आणि टेक जे त्यांचे होते ते नाटकाच्या सारखेच म्हणजे पूर्ण ब्लॉकिंग करून घ्यायचो आम्ही आणि मग पूर्ण वन टेक व्हायचं. मग आम्ही क्लोजला किंवा ह्याला.
पण ते अर्थात पिक्चरमध्ये सगळीकडेच मोस्टली वन टेकच करतात बऱ्याचशा सीन्स. पण खूप ग्रँजरस होता अनुभव आणि मला खूप मजा आली आणि ते स्वतः पण खूप चांगले आहेत विद्युत सर. त्यामुळे तो एक माझं मराठीच कॅरेक्टर होतं. त्यामुळे मला असं काहीतरी वेगळं करायचं नव्हतं. पण ते सगळं बघून खूप बरं वाटलं. खूप छान वाटलं. ओके. आता आपण एक रॅपिड फायर राउंड घेऊया. येस. नाटक, सिनेमा की मालिका यापैकी काय तुमच्या आवडीचं आहे? तिन्हीही. तुमचा आवडता सहकलाकार? सागर कारंडे. अच्छा. तुमचं ऑल टाईम फेव्हरेट डायलॉग? गर 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 यदा कदाचित. अच्छा. अभिनय नसतं केलं तर काय केलं असतं? मी टुरिझमकडे वळले असते. मला टुरिझममध्ये खूप इंटरेस्ट आहे. अच्छा. तुमचं ऑल टाईम फेव्हरेट नाटक आणि चित्रपट? मला श्रीतसी सौ खूप आवडतं आणि मला वंदना गुप्ते खूप आवडतात. आणि सुप्रिया पिळगावकर पण मला खूप आवडतात. त्यामुळे त्यांची सगळी पिक्चर्स, त्यांची सगळी नाटकं मला खूप आवडतात. आणि पिक्चरमध्ये धूमधडाका. अ, संतोष पवार सरांबद्दल एक शब्द, म्हणजे त्यांचं वर्णन कसं कराल एका शब्दात? इनोसंट. तुमचं आवडतं ट्रॅव्हलिंग डेस्टिनेशन, कुठे फिरायला आवडतं? मला गोव्याला जायला आवडतं. अच्छा. एखादी फॅन मोमेंट जे तुमच्या चाहत्यांनी तुमच्यासाठी केली असे? मी ना यदा कदाचित करायला लागले तेव्हा मला कोणी ओळखायचं नाही. म्हणजे असं नावानी तर नाहीच नाही. पण द्रौपदी करते म्हणून लोकं ओळखायचे. काही जण जाता-येता "अरे द्रौपदी" असं मला बघून म्हणायचे वगैरे. पण एवढं काही नाव नव्हतं वगैरे. तर आता लॉकडाऊनच्या दरम्यान जेव्हा मी ट्रॅव्हल करत होते आणि माझ्या तोंडावर मास्क होता. तर मी एअरपोर्टवर होते आणि एका माणसाने मला ओळखलं आणि ते म्हणाले, की "यदा कदाचित?" असं मला त्यांनी विचारलं. तर मी म्हटलं, "येस." तर त्यांनी मला केव्हा कितव्या साली नाटक आलं ते पण सांगितलं. 1999. मी 15व्या नाटक बघितलंय आणि मी तुमच्या डोळ्यांवरनं तुम्हाला ओळखलं. तर मला ते खूपच वेगळा कॉम्प्लिमेंट वाटला, की असं चेहरा बघून कधी-कधी माणसं ओळखतात. पण माझ्या तोंडावर मास्क होता तरी त्यांनी डोळ्यांवरनं मला ओळखलं. तुम्हाला मागे वळून बघताना आता कसं वाटतंय, की म्हणजे हाऊ सॅटिस्फाईड यू आर विथ युअर लाईफ करंटली ॲट युअर करंट स्टेज, आणि तुमचे काय 3 लाईफ लर्निंग्स आहेत जे तुम्हाला शेअर करावेसे वाटते? अ, मागे वळून बघताना म्हणजे मुळातच मी खूप कॉम्पिटिटिव्ह आणि खूप करियर ओरिएंटेड माणूस नाहीये. मी खूप इझी गोइंग आहे आणि मला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद मिळतो. तर मला असं वाटतं, की मी काही न ठरवता मला परमेश्वराने रंगभूमीशी निगडीत ठेवलं आजपर्यंत आणि निगडीत ठेवून मला फेम थोड्या प्रमाणात मिळालं, पैसे मिळाले, मला संसार मिळाला, माझ्या मुलांचं सुख मिळालं. म्हणजे मला जे माझ्या आयुष्यात हवं होतं आत्तापर्यंत, म्हणजे 40शी सुरू आहे. आत्तापर्यंत जे मला वाटत होतं, की मला हे मिळावं, तर ते मला असं वाटतं, की मला सगळं न मागता देवानी दिलंय. आणि दुसरा प्रश्न काय? लाईफ लर्निंग्स तुमचे 3? लाईफ लर्निंग्जला लाईफ लर्निंग्ज ऑन आहेत. तर म्हणजे अजून मी शिकतेच आहे. पण एक मला कळलंय, की खूप जास्त एक्स्पेक्टेशन्स नाही ठेवायच्या. माझं थोडंसं माझ्या माणसांकडे असं होतं, की मी जर करते तर मला एक्नॉलेजमेंट हवी होती नेहमीच. तर आत्ता इतक्या वर्षांच्या प्रवासाने मला हे कळलंय, की आपण करतो त्याचा आपल्याला त्यातनं काही मिळणार आहे किंवा त्यातनं आपल्याला काय एक्स्पेक्टेड आहे, हे आपण अँटिसिपेटरी नाही करू शकत. ते चुकीचं आहे. म्हणजे मी काहीतरी करते, साधीच गोष्ट अगदी स्वयंपाक केला, तर तो चांगला झाला असावा आणि त्यांनी म्हणावं, की चांगला झालाय. तर हे एक्स्पेक्टेशन असणंच धिस इज नॉट करेक्ट. आपण आपल्या पद्धतीने व्यवस्थित केलं, तर दुसऱ्यांनी मग त्याच्यावर रिएक्ट व्हावं आणि मला म्हणजे त्यांचं ॲप्रिसिएशन द्यावं. हे माझ्या जवळच्या माणसांकडनं मी थोडं एक्स्पेक्ट करत होते काही काळ. पण आता मला कळलंय, की इट डझंट वर्क दॅट वे. आणि असे खूप लर्निंग्ज आहेत. आता मी सगळंच अजून मी शिकतेच आहे म्हणजे. अच्छा. कारण बऱ्याच वेळा एक्स्पेक्टेशन्स हर्ट करतात. त्यापेक्षा कमी केलेले बरे. कमी असं नाही मला म्हणता येणार. कधी-कधी आपण अँटिसिपेट करतो, की हे माझं बरं झालंय तर मला बरंच म्हणेल. आणि मग काहीतरी दुसरा नाही म्हणाला किंवा काय, तर मग आपल्याला खूप दुःख होतं. पण ते चुकीचंच आहे ना, की तू दुसऱ्याची रिएक्शन तू कसं अँटिसिपेट करू शकते? तर ते मला बरेचदा मी माझ्या रिलेशन्समध्ये करायचे. पण मला ग्रॅज्युअली कळलं, की तसं नसतं ते का यू कांट एक्स्पेक्ट समथिंग व्हिच इज नॉट इन युअर हँड. राइट. थँक यू सो मच मॅडम. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक यू. आणि
खरं तर खूप बोलत राहावंसं वाटतंय. पण खूप बोललोय. मी पण खूप बोलले. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक यू सो मच.